सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी या पिकामध्ये पातेगळीचा प्रादुर्भाव आपल्याला अधिक प्रमाणात आढळून येतो. आज आपण माहिती घेऊया की समोर पातेगळ व्हायला नाही पाहिजे. त्याचबरोबर पातेगळीचे प्रमुख महत्वाचे कारणे कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन नसाल तर नक्कीच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाची माहिती आपण वेळापत्रकच्या ऑप्शन मधून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, पातेगळ होण्याचे खूप सारे कारण आहेत. त्यापैकी 3 महत्वाचे कारण आहेत. ते म्हणजे जर आपल्या शेतामध्ये 2 झाडामध्ये आणि 2 तासामध्ये एकदम दाटण झाली असेल, जसं की या ठिकाणी बघू शकता हे अंतर 5चं आहे, 7चं आहे. जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने जर आंतर पद्धतीने आपण कपाशीची लागवड केली असेल तर सर्वप्रथम आपल्याला पायाने दाबणी करायची झाडाची. जसं की हे झाड आपल्याला या साईडला दाबायचं आहे आणि हे झाड या साईडला आपल्याला पायाने दाबायचं आहे. आता अजून महत्वाचे जे कारण आहे, जर आपल्या शेतामध्ये कपाशीचं पीक निरोगी नसेल तर अशा ठिकाणी पातेगळीचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळते. त्याचबरोबर अजून तिसरे महत्वाचे कारण आहे, जर आपण खत व्यवस्थापन वेळेनुसार केले नसेल, जसं की आपण 12-12 दिवसाला खत व्यवस्थापन सांगतो, त्या ठिकाणी आपण 15 दिवस, 20 दिवस किंवा 25 दिवसाला किंवा काही शेतकऱ्यांनी 1-1 महिन्याला खत अजून सुद्धा दिलेलं नाही, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाती ही पिवळी होऊन आपल्याला गळायला बघायला मिळते. तर महत्वाचे 3 कारण आहेत. यामध्ये सूर्यप्रकाश, खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे आपल्याला वेळेवर करणे गरजेचे आहे. दाटण जर झाली तर त्या ठिकाणी सुद्धा पातेगळीचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो. आता आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे, 3 काम आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे. जर आपण अमृत पॅटर्न आंतर पद्धतीने कपाशी लागवड केली असेल तर, जसं की 3-6-1 असेल, 4-6-1 असेल किंवा 5-7-1 असेल, तर या पट्ट्यामध्ये आपल्याला 5चा पट्टा हा 7 मध्ये दाबायचा असेल, 4-6 असेल तर 4चा पट्टा डाव्या उजव्या बाजूला 6 मध्ये दाबायचा आहे, 3-6 असेल तर 3चा पट्टा 6च्या पट्ट्यामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला लवकरात लवकर दाबणी करायची आहे. हे महत्वाचं कारण. त्याचबरोबर आपल्याला झाड विरळणी करायची आहे, वाज, नरगा आणि उभा झाड. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा विषय आहे ते म्हणजे आपल्याला खत व्यवस्थापन हे ताबडतोब, म्हणजे जसं की आता बरेच शेतकरी मधील पाणी कंटिन्यू आहे, आम्ही खत व्यवस्थापन करू शकत नाही, तर डायरेक्ट सेंटरला या छोट्या पट्ट्यामध्ये डायरेक्ट सेंटरला आपण खत व्यवस्थापन देऊ शकता. खत व्यवस्थापन देत असताना जर आपण महिनाभर झालं खत दिलं नसेल किंवा 20-25 दिवस झाले खत दिलं नसेल तर अशा ठिकाणी आपण 10-26-26 सोबत 25 ते 30 किलो युरिया, आणि महिन्याचा कालावधी होऊन गेला असेल खत दिलं नसेल तर अशा ठिकाणी 40 ते 50 किलो युरिया 10-26-26 सोबत आपण देऊ शकता. कपाशीची उंची सुद्धा कमी असणं गरजेचं आहे. खत जर आपण कमी दिले असेल आणि कपाशीची उंची अधिक वाढली असेल तर अशा ठिकाणी युरिया आपल्याला द्यायचा नाही. अशा ठिकाणी लवकरात लवकर विरळणी आणि झाडाची दाबणी हे आपल्याला करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धत असेल तर डायरेक्ट शेंडे बहारणी करायची आहे. शेंडे बहारणी केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. आता दुसरा महत्वाचा विषय की यासमोर पातेगळ व्हायला नाही पाहिजे, यासाठी झाड आपल्याला निरोगी ठेवायचं. आणि झाड निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये कपाशीचे पानं रट असतील, जरड असतील तर मोनोकोटोपास 40 ml घ्यायचं आहे. कपाशीचे पानं कवळे असेल, अधिक चांगल्या प्रकारे वाढ असेल तर मोनोजी इमिडाक्लोरपिड 17.8% 10 ml घ्यायचं आहे. यासोबत ब्ल्यू कॉपर हे आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यायचं. आणि ॲसेटामास स्प्राईट जर पांढरी माशी असेल तरच घ्यायचा आहे, 10 ग्रॅम, अन्यथा घेण्याची आवश्यकता नाही. यासोबत ॲसिपेट 75% हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि याची कंटिन्यू फवारणी म्हणजे 10 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 2 फवारण्या कंटिन्यू करायच्या आहे. ज्या ठिकाणी आपली पातेगळ झाली त्या ठिकाणी परत आपल्याला नवीन पाती आलेली बघायला मिळेल, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे बघू शकता. आता इथं इथं पातेगळ झाली होती, इथं परत आता नवीन चालू होत आहे. हे पहा, इथं सुद्धा पातेगळ झाली होती, इथं परत पाते म्हणजे बोंड इथं तयार झालेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पातेगळ होते त्या ठिकाणी आता बघू शकता इथं पातेगळ झालेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी पातेगळ झालेली आहे, म्हणजेच जर आपण झाड निरोगी ठेवलं, दाबणी